महावितरणाच्या ॲपवर मेंटेनन्स ऑर्डर तयार करून लाखोंची बोगस बिले तोडघशी। एकाच कामासाठी अनेक मेंटेनन्स ऑर्डर। कामापूर्वी आणि कामानंतर फोटो आणि जीपीएस लोकेशन अपलोड करणं बंधनकारक, तेही केलं नाही। डुप्लिकेट आणि बोगस ऑर्डरच्या प्रतीचे प्रत्यक्ष पुरावे महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवणार। बोगस मेंटेनन्स ऑर्डरशी अदा केलेली बिलांची तपासणी करण्यात यावी। संबंधित ठेकेदारांनी केली महावितरण कंपनीची कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक। महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। महावितरणमध्ये विद्युत यंत्रणांच्या दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। जिंतूर सेलू उपविभागामध्ये 2019 ते 2024 या कालावधीमध्ये काढण्यात आलेल्या मेंटेनन्स ऑर्डर्स एमओ संदर्भात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आलाय। माहितीनुसार या कालावधीमध्ये कोट्यवधी रुपयांच्या मेंटेनन्स ऑर्डर्स जारी करण्यात आलेल्या आहेत। त्यापैकी अनेक ऑर्डर्स प्रत्यक्षात काम न करता काढण्यात आल्यात किंवा एकाच कामासाठी वारंवार ऑर्डर्स मंजूर करण्यात आल्याचा संशय व्यक्त होतोय। यामध्ये सुमारे 2 ते 3 कोटी रुपयांच्या संशयित नोंदी प्रणालीतून हटवण्यात आल्याची ही शक्यता वर्तवली जाते। या प्रकरणाचा पाठपुरावा महाराष्ट्र टुडेचे मुख्य संपादक तसेच टीव्ही आणि डिजिटल मीडिया महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केलेला आहे। त्यांच्या हाती कथित बोगस मेंटेनन्स ऑर्डर्स, बोगस वर्क ऑर्डर्स आणि संबंधित बिलांचे प्रत्यक्ष पुरावे लागल्याचा दावा करण्यात आलाय। या संदर्भात परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर तसेच मुंबई येथील महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी देखील करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। दरम्यान या प्रकाराची माहिती महावितरणाच्या मुंबई मुख्यालयापर्यंत पोहोचल्यानंतर प्राथमिक तपास सुरू करण्यात आलाय। तपासादरम्यान अनेक संशयास्पद आणि कथित बोगस मेंटेनन्स ऑर्डर्स आढळून आल्याची माहिती समोर येते। त्यानंतर राज्यातील विविध कार्यालयांना अशा ऑर्डर्सची तपासणी करून आवश्यक त्या नोंदी प्रणालीतून हटवण्याच्या सूचना देण्यात आल्याचंही समजतंय। मात्र परभणी महावितरण सर्कल कार्यालय तसेच सेलू उपविभागीय कार्यालयाकडे फेब्रुवारी 2026 मध्ये लेखी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। त्याचे पुरावे देखील उपलब्ध झाले असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। तरी देखील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात येतोय। पाठोपाठ आम्ही तक्रार देऊन सुद्धा पाठपुरावा करत आहोत, परंतु अद्यापही याच्यावर काही ठोस कारवाई झालेली नाही। असाच एक प्रकार छत्रपती संभाजीनगर मध्ये हाच प्रकार झालेला आहे। संभाजीनगर मध्ये 8 कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे, जो बोगस बिले काढून। इथं सुद्धा तोच म्हणजे त्याचीच पुनरावृत्ती झालेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा प्रकार सुरू आहे। ठेकेदार करोडपती अरबपती झालेत, अधिकाऱ्यांनी आपल्या तिजोऱ्या भरल्यात, पण सामान्य माणूस जो आहे, सामान्य जनता आहे, ही यांच्या या कामामुळे अंधारात आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये तत्कालीन महावितरण अधिकारी आणि काही खासगी कंत्राटदार यांच्यातील कथित संगनमताची शक्यता व्यक्त केली जाते। तर या आरोपांची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी डिजिटल मीडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केली आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।